राम राम सोयरे हो आता तुम्ही म्हणशाल सोयरा कुठं माळामध्ये आलाय. सोयरे तुम्हाला माहीतच आहे पर्यटन स्थळ फिरायला जायचं. अहो बायकोचा 4 दिवसाखाली वाढदिवस झाला. मग बायको होती नाराज. मग काय बायकोला म्हणलो नाराज होऊ नको, माळावर जाऊया, देवाच्या पाया पडूया, नंबर 1 7-8 चपात्या खाऊया आणि पाया पडून वाळून येऊया. बायको म्हणू लागली कुठेतरी फिराया न्या. अहो मला सांगा पावसाळ्यामध्ये असं पर्यटन स्थळ बघण्यात येते काय? मला तुम्हीच सांगा. ते बघा मागं बघा चलत आली की नाही? अहो असलं सोय जावं लागते, फिरावं लागते. आमदा आधीच सोयाबीन झालं नाही, पाण्यामध्ये सगळं सोयाबीन गेले. मग कुठला पैसा आणून कुठलं काय करू म्हणून आणलो बघा माळावर. मग काय पुरा माळ हिंडता, 7-8 चपात्या खाता आणि आपल्या घरला जाता. कसं काय माळ? कसं राहते माळासारखा माळ वाढदिवस आहे, कुठे फिरायला नाही आमल्या ना माळावर फिरायला. कधी माळावर फिरायला आणतात वाढदिवसाला? अरे हो माळा एवढं शुद्ध वातावरण कुठं राहते काय? आता हिला सांगा बरं तुम्ही. अरे बाबा मला माहित आहे माळावर ऑक्सिजन चांगला भेटते, निसर्ग किती चांगला आहे म्हणून मी आणलो. आता कुठं हॉटेलला नेऊ, आधीची तर रुपया राहील नाही, पीक पुरं वाहून गेलंय, सोयाबीनाला काहीच राहील नाही. आता हिला काय सांगा उगा गुन्हा चल माळ पुरा फिरूया, 7-8 चपात्या खाऊया, चल उगी.